युद्धकांड सर्ग 3 पुढे सुरू. हे प्रभो, ज्याप्रमाणे जनावरांच्या शिस्तीकरिता जसे काठीची गरज भासते, त्याचप्रमाणे हे देवश्रेष्ठा माझ्यासारख्या मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर नेणारा दंडच आहे. हे भक्त वत्सला ईश्वरा, शरणागतांचे रक्षण करणाऱ्या तुम्हास मी शरण आलो असून तुम्ही मला अभय द्यावे. मी तुम्हास लंकेप्रत जाण्याचा मार्ग सुचवतो. श्रीराम म्हणाले, माझा हा बाण अमोघ असून तुम्ही आता कोणत्या दिशेने सोडावा. व्यर्थ न जाणाऱ्या या बाणास समुद्रा तू एखादे लक्ष दाखव. श्रीरामांचे वचन ऐकून आणि रामांच्या हातातील तो प्रचंड बाण पाहून तो महातेजस्वी महासागर राघवांना याप्रमाणे म्हणाला, हे रामा, माझ्या उत्तर प्रदेशी द्रुमकुल्य नावाचा एक प्रसिद्ध प्रदेश असून तिथे अनेक पापी जन राहत असतात. ते मला रात्रंदिवस त्रास देत असतात. हे रघुश्रेष्ठा, तिथे तुमचा बाण सोडा. त्यानंतर रामांनी सोडलेला तो बाण एका क्षणात अधीर मंडळाचा वध करून पुन्हा परत आला आणि भात्यात जाऊन बसला. त्यानंतर सागर विनयपूर्वक रघुश्रेष्ठांना म्हणाला, विश्वकर्मा याचे नल नावाच्या पुत्राने माझ्या पाण्यात सेतू तयार करावा. वर प्राप्त असलेला तो बुद्धिमान वानर हे काम करण्यास समर्थ आहे. तसे केल्यावर सर्वही लोकांच्या पापाचे हरण करणारी तुमची कीर्ती सर्व लोकांना कळून येईल. असे सांगून राघवांना नमस्कार करून सागर शांतपणाने अंतर्धान पावला. त्यानंतर सुग्रीव आणि लक्ष्मणासह श्रीरामांनी वानरांच्या मदतीने सेतू बांधण्याची आज्ञा नलास दिली. अतिशय आनंदित झालेल्या नलाने महान पर्वताप्रमाणे शरीरधारी असणाऱ्या श्रेष्ठ वानरांना आणि वानर युथपतींना साह्यास घेऊन पर्वत आणि वृक्ष यांचा वापर करून 100 योजने लांब अति विस्तृत आणि बळकट असा सेतू बांधून पूर्ण केला. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी युद्धकांड 3 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. ह्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.